इस्रायलच्या पहिल्या राजाचं नाव शौल असं होतं. शौल राजानं देवाच्या आज्ञा मोडल्या, म्हणून देवानं शमूवेल संदेष्टाला म्हटलं, इशाय नावाच्या मनुष्याला शोध. मी त्याच्या मुलांपैकी एकाला नवा राजा बनवणार आहे. शमूवेलला इशाय बेथलेहेम मध्ये सापडला. इशायच्या 7 मुलांना त्यानं पाहिलं. ते धष्टपुष्ट आणि दिसायला रुबाबदार होते. देव म्हणाला, हे नाहीत. मी बाह्यरूप पाहत नाही, तर मनुष्याचं अंतःकरण पाहतो. इशायचा सर्वात लहान मुलगा दावीद शेतामध्ये मेंढरं राखत होता. त्याला बोलावून आणण्यास इशायनं सांगितलं. शमूवेलनं त्याला पाहिलं आणि देव म्हणाला, हाच तो आहे. मग त्यानं दावीदचा नवीन राजा होण्यासाठी अभिषेक केला. काही काळानंतर इस्रायली लोकांचं पलिश्त्यांशी युद्ध झालं. पलिश्त्यांमध्ये गल्ल्याथ नावाच्या एका महाकाय सैनिकानं इस्रायली लोकांना आवाहन केलं की त्यांच्यातून एक योद्धा त्याच्याशी लढण्यासाठी पाठवण्यात यावा. परंतु सर्व इस्रायली लोक अतिशय घाबरून गेले होते. सैन्यात काम करणाऱ्या भावांसाठी दावीदनं भोजन सामग्री आणली. गल्ल्याथचं आव्हान त्यानं ऐकलं आणि तो घाबरला नाही. देवाच्या सैन्याचा अपमान करणारा हा कोण? दावीदने विचारलं. मी त्याच्याशी लढेन. शौल राजाला आश्चर्य वाटलं. त्यानं दावीदला त्याची शस्त्र दिली. परंतु दावीद म्हणाला, नाही, जंगली श्वापदांना ठार करण्यासाठी देवानं मला मदत केली. गल्ल्याथला मारायला देखील तोच मला मदत करेल. मग दावीदनं 5 गुळगुळीत दगड आणि गोफण घेतलं. गल्ल्याथ ओरडला, अरे मी काय कुत्रा आहे का? माझ्या सोबत लढण्यासाठी तुम्ही या सडपातळ मुलाला पाठवलंय? दावीद त्याला म्हणाला, तुझ्याकडे भाला आहे, परंतु माझ्याकडे इस्रायलाच्या देवाची मदत आहे. दावीदनं गोफणीत दगड टाकला आणि तो मारला. तो दगड गल्ल्याच्या कपाळाला लागला आणि तो कोसळला. इस्रायली लोकांनी मग पलिश्त्यांचा पराभव केला. देवाच्या मदतीनं दावीद शूरवीर योद्धा ठरला.